नमस्कार मंडळी, कसं काय मजेत ना? तर आज होता शनिवार आणि संध्याकाळचा बेत ठरला होता मच्छी करायची. त्याच्यासाठी मच्छी आणण्यासाठी जात होतो करबुड्या फाट्यावरती. संध्याकाळचे साधारण 8 वाजले होते आणि फाट्यावरती गेल्या गेल्या मच्छीवाल्या काकांनी मस्तपैकी बसायला सुद्धा एक खुर्ची दिली. जास्त गर्दी नव्हती आणि मच्छी पण थोडी संपलेली होती, थोडीशीच मच्छी राहिली होती. इकडे चिंगलं होती. काकीने सर्व मासे आपल्याला दाखवले. बघा, ही चिंगलं आहेत. जास्त मोठी नव्हती पण बऱ्यापैकी होती. 300 रुपये किलो. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे मासे घेतल्यावर ते आहे ना, आपल्याला मासे साफ करून सुद्धा दिले जातात. ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे घरी आणून साफ करायची कटकट नको. आणि आम्ही घेतलेले होते मस्तपैकी सरगे. 4 सरगे आले होते 300 रुपयाचे. 600 रुपये किलो. सर्व इथे मच्छी जी मिळते ती सगळी किलोमध्येच मिळते. हे बघा, माकुल आहेत आणि मस्तपैकी काकीने आपले सरगेसुद्धा साफ करून दिले. आणि यांची कापायची पद्धत आणि टेक्निक पण मस्तच असते. आपण जर घरी कापायला गेलो तर आपल्याला खूप वेळ लागतो, परंतु काकींचं काम हे नेहमीचं हातातलंच असल्यामुळे त्यांनी फटाफट कटिंग केले आमचे सरगे. आणि बघा, सगळे गावातील मंडळी, आजूबाजूच्या गावातील मंडळी संध्याकाळची मच्छी घेण्यासाठी या करबुड्या फाट्यावरती येतात. आणि चांगली मच्छी मिळते, ताजी मच्छी असते, त्याच्यामुळे त्यांचा खपसुद्धा लवकर होतो. आणि आम्हीसुद्धा दर शनिवारी येतो तिथेच घ्यायला. आणि संध्याकाळी घरी आल्यावरती मस्तपैकी ह्या वर्षीची पहिली गऱ्यांची भाजी, फणसाची भाजी आपल्याला खायला मिळाली. एकदम चविष्ट आणि जबरदस्त चटकदार होती.